वीडियो घ्या एक वीडियो काय आनंद उत्सव केला काल आपल्या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, त्यांना द्यावा लागला. कारण जंतर मंतरवर मागच्या जवळपास महिनाभर विद्यार्थ्यांनी जे अभूतपूर्व आंदोलन केले, त्याचप्रमाणे त्या आंदोलनामध्ये जवळपास 20-22 विद्यार्थ्यांनी त्या नीटच्या पेपर लीकमुळे आत्महत्या केल्या. एक विद्यार्थिनी तिथं जी लाठी हल्ला झाला, अमानुष लाठी हल्ला केला, अनेक विद्यार्थ्यांना मारण्यात आलं. तिथं अश्रुधुराचे नळकांडे त्यांच्यावर फोडण्यात आले, जसं काही ते कुठले अतिरेकी येऊन बसलेले आहेत. अशा पद्धतीनं या सरकारनं त्यांना वागणूक दिली आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये एक विद्यार्थिनी पण मरण पावली. एवढ्या अमानुष पद्धतीने हे चालू होतं, पण विद्यार्थी मागे हटले नाहीत. त्यांनी जोरदार आंदोलन केलं आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी हा नीट पेपर लीकचा मुद्दा सुरुवातीपासून एवढ्या तीव्रतेने आणि चांगल्या पद्धतीने मांडला. अनेक ठिकाणी त्यांनी कोटा असेल, देहरादून असेल, इथं छात्रों की गुंज नावाने हजारो विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले आणि त्यातून आपली भूमिका मांडली. मागच्या काही दिवसामध्ये जवळपास 152 पेपर लीक झालेत. ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे. या शिक्षण व्यवस्थेचा बट्टाबोळ करणे हा भारतीय जनता पार्टी आणि RSSचा मूळ उद्देश आहे. कारण याच्यातून त्यांना जी फौज पाहिजे, त्यांची भक्त मंडळी, अंधभक्त मंडळी तयार करायची, हे त्यांचं काम त्यांनी या पद्धतीनं सुरू केले. आणि म्हणून शिक्षण व्यवस्था नेस्तनाबूत करणे आणि ह्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं त्यांच्या भविष्याच्या त्यांचं नुकसान करणे हे यांचा उद्देश होता. पण विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे काल धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. केवळ धर्मेंद्र प्रधानच नाही, तर आमची पुढची मागणी आहे की या अमानुष हल्ल्या प्रकरणी अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि नरेंद्र मोदी यांनी या तमाम विद्यार्थ्यांची, या JNZची, या युवा पिढीची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. आणि काल जो धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तुम्हाला माहित आहे की त्यांचे दुसरे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी असं सांगितलं, उद्धटपणे उत्तर दिलं पत्रकारांना की हे NDA सरकार आहे, हे UPA सरकार नाही, आमच्यात राजीनामा होत नसतो, राजीनामाची पद्धत नाही आमच्याकडे. पण लोकांनी त्यांना दाखवून दिलं, विद्यार्थ्यांनी, की तुम्ही पण काय, तुमच्या आमच्या ताकदीपुढे तुमची ताकद काहीच नाही. हे परिवर्तन होणारच आहे आणि इथून पुढं आज ही सुरुवात आहे. एक आता त्याला तोंड फुटलं या असंतोषाला आणि हा असंतोष खूप मोठा आहे. हे सरकार या लवकरात लवकर यातून जाणार. आमचे राहुल गांधी नेहमी सांगतात की 1 वर्षाच्या आत नरेंद्र मोदी घरी जातील आणि आमचा ठाम विश्वास आहे की ही नवी पिढी आहे,
की असंतोषाला या वाट करून देत आहे आणि नक्कीच हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. आज काय केलं? आज आम्ही पेढे वाटून या नव्या पिढीचा अभिनंदन केलंय, आनंद उत्सव साजरा केलाय की एक धर्मेंद्र प्रधान सारखा मंत्र्यांनी मगरूर मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना आज पेढे वाटून आनंदोत्सव केलाय आणि आमच्या राहुल गांधीचा जो संदेश आहे डरोमत, हा संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे.